इस साइड में उस साइड से कृपया मंचासमोरून सगळ्यांनी जरा बाजूला व्हा अशी विनंती आहे। ये पर्जन्य वृष्टि अंशतः हो रही है, इसका मतलब है ये यज्ञ सफल हो गया। आदरणीय गोविंददेवजी गिरी महाराज थोड़ा सा पर्जन्य या ठिकाणी येतो आहे। अक्षयला माहिती तुझ्या हातात सोड दे, त्यांच्या हातात द्या। यार मोबाईल मागे येणार आहे, पुढे पुढे जात यार। ए मोबाईल मागे या ना, पुढे कशाला जाता? मागे या ना, मागून फोटो नाही येणार। तेव्हा म्हणतो आम्ही गुरु इथून थोडेसे मागे ही दृश्य आहेत काळाराम मंदिरात तब्बल 64 वर्षानंतर नवा धर्मध्वज या ठिकाणी उभारण्यात येतोय। 21 फुटी स्तंभाची उभारणी करण्यात येते। पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीने आज धर्मध्वज स्थापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। जय जय सियाराम। पवनपुत्र हनुमान की जय। घोर घोर पटहुं शिरसे स्वाहा तनुपतहुं शिखाय षट चट चट प्रचट हुं फट कवचाय हों हम कवचाय हों कह कह वाम वाम घातय घातय हुं फट अस्त्राय फट इति न्यासवं कृत्वा परमेश्वराय पराय ब्रह्मशिरसे नमः। ध्वजाची अत्यंत उत्कृष्ट प्रार्थना आहे, अत्यंत उत्कृष्ट अशी। 1-2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचंय। राम जन्मभूमी अयोध्या, त्याचप्रमाणे उज्जैन, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिर, ए रवी, या सर्व ठिकाणी रवी त्याला मी मागे गेला फोटो आलेला। परमपूज्य शांतारामजी भानसे, दिनेशजी गायधनी, मी स्वतः आम्हाला तिघांनाही पंतप्रधानांना 4 वेळेला पूजा सांगण्याचं भाग्य मिळालं। आज देवेंद्रजींना पूजा सांगण्याचं भाग्य मिळत आहे। मी वेदमूर्ती शांतारामजी भानसे यांना विनंती करतो की आपण ध्वजाची प्रार्थना या ठिकाणी म्हणायची। 2 मिनिटं थांबा। बोल हा। सर्व मान्यवरांनी पूर्णाहुतीकडे यज्ञवेदीकडे यावं अशी विनंती। घे चला 1 मिनिट थांबा थांबा थांबा। ठैरो ठैरो, मीडिया ठैरो, क्रू मेंबर थांबा जरा, क्रू थांबा। 2 मिनिटं तिथे जातील मग। मध्ये श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा प्राचीन धर्मध्वज हा जीर्ण झाला होता, त्यामुळे भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येतोय। 1962 साली धर्मध्वज उभारण्यात आला होता। वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला आणि आज त्याची उभारणी करण्यात येते। त्या ठिकाणी उभं राहायचंय। पंचवटीतील श्री काळाराम संस्थानचे मधली ही दृश्य आपण पाहू शकतो। या सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज देखील उपस्थित आहेत। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। अतिशय काळाराम मंदिरातील हा जो राष्ट्रध्वज होता, माफ करा धर्मध्वज होता, तो 65 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता। तो आता जीर्ण झाला होता, त्यामुळे त्याची पुनर्उभारणी करण्यात येते। धर्मशास्त्रावर आधारित सुमारे 21 फूट उंचीचा पितळी स्तंभ या ध्वजाचा असेल। स्थैर्य, परंपरा आणि आध्यात्मिक तेज यांचा तो प्रतीक मानला जातो।